नमस्कार. श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण कोहळा याविषयी माहिती घेणार आहोत. घरात, दुकानात, व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या येणाऱ्या वाईट शक्ती व नजरदोष यापासून सगळ्यांचे संरक्षण करण्यासाठी कोहळा का लावावा, कसा लावावा याविषयी माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा. याआधीही चॅनलवर मी बरेच व्हिडिओ अपलोड केले, तेव्हा चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक व शेअर करा. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, घरात, दुकानात अथवा व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या येणाऱ्या वाईट शक्ती व नजरदोष यापासून सगळ्यांचे संरक्षण करण्यासाठी कोहळा लावला जातो. कोहळा लावण्याची योग्य पद्धत काय आहे तर पहा, कोहळा आणताना देठ असलेला आणावा. आणल्यानंतर कोहळा धुवावा. त्यानंतर त्याच्या दोन समोरासमोर बाजूला ओम व स्वस्तिक काढायचे. स्वस्तिक कुंकवाने काढावे व ओम अष्टगंधाने काढावे. त्यानंतर खालपासून वरपर्यंत काजळाने एक रेघ ओढावी. त्यानंतर कोहळा देवाजवळ ठेवून त्याची पूजा करावी. त्यावर हळद, कुंकू, अक्षता वाहावी, दिवा अगरबत्ती दाखवावी. हे झाल्यावर प्रार्थना करताना घरात असणाऱ्या येणाऱ्या वाईट शक्ती व नजरदोष यापासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करावी आणि घरात व घराबाहेर कोहळे शिंकाळ्यात टांगावायचे. कोहळा टांगल्यानंतर कधी कधी 8 दिवसाच्या आत खराब होतो, कारण अशुभ ऊर्जा सामावण्याची त्याची क्षमता संपलेली असते. अशा वेळी कोहळा सडतो आणि त्यातून पाणी गळते. असे ज्या वेळी होते तेव्हा कोहळा काढून कचऱ्यात टाकून द्यावा. पुन्हा नवीन कोहळा आणून लावावा. कदाचित सुरुवातीला लवकर खराब होतो. जर अशुभ ऊर्जा जास्त साठली असेल तर तो लवकर खराब होतो. नंतर तो 1 वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकतो. तरी पण जर सोमवती किंवा शनी अमावस्या किंवा दिवाळी अमावस्या यावेळी कोहळा खराब नाही झाला तरी बदलावा. एरवी जर कोहळा खराब झाला तर त्या पुढील शनिवारी लावावा व एरवी लावताना सुद्धा शनिवारीच लावायचा व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करायचा आहे. कोहळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरून आलेल्या लोकांची नजर जायला हवी व बाहेर लावताना बाहेरची व्यक्ती त्याच्या खालून आली पाहिजे. अशा पद्धतीने तो लावायचा आहे. अशा पद्धतीने तो टांगायचा आहे. कोहळा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ती राहत नाही. तसेच बाहेरून येणाऱ्या व्यक्ती जर आपल्याशी खूप चांगले बोलत असेल, मनात आपल्याबद्दल जर ईर्ष्या बाळगून असेल तर ते मनातले भाव निगेटिव्हिटी मध्ये बदलतात व त्याचा परिणाम घरातल्या व्यक्तींवर होतो. चिडचिड वाढते, व्यवसायात अडचणी येतात, प्रगती होत नाही, तसेच बाहेरची बाधा परिणाम करत नाही. म्हणून मग एक कोहळा घरात किंवा दुकानात व एक बाहेर टांगावा, म्हणजे बाहेरून येणारी व्यक्ती त्या खालून आली पाहिजे. त्यामुळे कोहळा तिथेच त्या व्यक्तीच्या वाईट विचारांवर परिणाम करतो आणि आपल्या घरात सद्विचारांची भरभराट होते, सकारात्मकता येते. आपले सर्व काही जे प्रॉब्लेम्स आहेत ते दूर होतात, घरातल्या वाईट शक्ती दूर होतात. त्यामुळे हा कोहळा खूप उपयुक्त आहे. या कोहळ्याचा उपाय तुम्ही सर्वांनी नक्कीच करावा आणि ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीनेच करावा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा, म्हणजे इतरांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑल साठी क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.